आजच्या गोष्टीचं नाव आहे निळा कोल्हा. एक जंगल होते आणि त्या जंगलामध्ये खूप सारे प्राणी राहायचे. एकदा कोल्हा खूप जोराची भूक लागली. काही मिळेल का म्हणून तो इकडे तिकडे शोधू लागला, परंतु त्याला काहीही खायला मिळाले नाही. कोल्हा जंगलाच्या शेजारी असणाऱ्या एका गावामध्ये शिरला आणि आपल्याला काही खायला मिळते का हे शोधू लागला. शोधता शोधता एका घरासमोर तो आला. तिथे आल्यानंतर एक त्याला पिंप दिसलं. त्या पिंपामध्ये निळ्या रंगाचे पाणी होते. कोल्हा त्या पाण्यामध्ये पडला आणि कोल्ह्याचा रंग निळा झाला. कोल्हा घाईघाईने तिथून निघाला आणि जंगलाच्या दिशेने पळायला लागला. जंगलात आल्यानंतर सर्व प्राणी त्याला पाहू लागले आणि त्याला पाहून घाबरून गेले. कोणता हा नवीनच प्राणी आला आपल्यामध्ये याचा तो विचार करू लागले. याचाच कोल्ह्याने फायदा घेतला आणि सर्वांना म्हणाला, मी एक दिव्य प्राणी आहे, मी सांगतो ते तुम्हा सर्वांना ऐकावंच लागेल आणि आजपासून ह्या जंगलाचा मी राजा आहे. सर्व प्राण्यांनी हे मान्य केलं आणि एक दिवस काय झालं, पौर्णिमा आली आणि इतर सर्व कोल्हे कुई कुई करू लागले आणि ह्या निळ्या कोल्ह्याला सुद्धा ओरडण्याची इच्छा निर्माण झाली आणि तो त्यांच्या सुरात सूर लावून ओरडू लागला, अरे हा तर कोल्हा आहे. सर्वांनी त्याला ओळखलं आणि आपल्याला सर्वांना ह्या कोल्ह्याने फसवलं असं म्हणून सर्व प्राणी त्याला तिथून हाकलून दिले. म्हणून मित्रांनो, कोणाचीही दिशाभूल करू नये. धन्यवाद.